20,000पेक्षा जास्त सभासद असलेल्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली आहे। निवडणूक दुरंगी होईल। आता आपल्यासोबत आहेत संस्थापक पॅनेलचे अध्यक्ष अविनाश मोहिते। आपण त्यांना विचारू की नेमकं या निवडणुकीत आता कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सभासद शेतकऱ्यांच्या समोर चाललाय? आपण जे आपल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे कामं केली ते मुद्दे घेऊन आम्ही प्रामुख्यानं सभांसमोर जाणार। आपण आपल्या काळात FRPपेक्षा जवळजवळ 341 कोटी रुपये FRPपेक्षा आपण रक्कम सभासदांना अदा केली। इरिगेशनचे जे 8 तास वीज होती ती 16 तास केली। बिनप्रती चेक ठेवतील। कृषी महाविद्यालय आणि कारखान्याच्या मालकीची 150 एकर जमीन परत कारखान्याला मालकी केली। आणि येत्या निवडणुकीमध्ये आपण सभासदांना म्हणूनच आश्वासित करू की आपण आता जी 60 किलो मोफत साखर मिळते ते आपण कृषी मंत्री आबासाहेब मोठे संस्थापकांनी तिथं सत्तेवर ठेवलं की 120 किलो साखर सभासदांना विनामूल्य दिली जाईल। जी पाणीपट्टी आत्ता 17,500 ती प्रति एकरी आम्ही संस्थापक सत्तेवर आलो की 7,500 प्रति एकर करू। आणि आत्ता जी कारखान्यामध्ये जे कामगार परप्रांतीय पाठवले तिथं फक्त सभासदांच्या मुळे हाताला काम होते। या मुद्द्यावरती आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला सामील झालो। कारखान्याला मागच्या वेळेला विरोधात लढलेली काही पॅनेल्स असतील, पॅनेल्स प्रमुख असतील, काही मंच असतील, त्यांनी ह्या वेळेला समोरच्या विरोधकांना पाठिंबा दिला की कारखाना व्यवस्थित चालला आहे आणि संस्था व्यवस्थित चालला, ह्याच्याकडे आपण कसं बघताय? त्या लोकांचा निश्चित काहीतरी कारखाना त्यांच्या पसंतीचा महसूल वगैरे पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी पाठिंबा तिथे दिले। धन्यवाद। काहींच्या वैयक्तिक स्वार्थापोटी विरोधकांच्या पॅनेलला पाठिंबा दिला असून सभासदांचं हित जोपासण्यासाठी संस्थापक पॅनेल मैदानात उतरले असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी अविनाश मोहिते यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।